नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्र हो, जुलै महिन्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये जे काही फॉर्म भरले होते त्याच आता लिस्ट लागलेली आहे। तर मित्रांनो, जे काही डाकसेवक हे पद होतं त्यासाठी भरपूर उमेदवारांनी अप्लाय केलेला होता। तर मित्रांनो, त्या डाकसेवकचा आता रिझल्ट लागलेला आहे। तर मित्रांनो, ते रिझल्ट कसा पाहायचा तर या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील। मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या गुगल क्रोममध्ये जाऊन GDS टाईप करायचं आहे आपल्याला। GDS टाईप केल्यानंतर त्याला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल, जे काही ही पोस्ट ऑफिसचा वेबसाईट आहे। या ठिकाणी GDS ऑनलाईन हे दिलेलं आहे, तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्यानंतर हे पोस्ट ऑफिसची जी काही साईड आहे आपल्यासमोर अशी या प्रकारची ओपन होईल। तर ओपन झाल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर काही ऑप्शन दिलेले आहेत। तर तुम्ही झूम करून पाहू शकता, भरपूर काही दिलेले आहेत। तर आपल्याला मित्रांनो खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर जे काही खाली नवीन GDS ऑनलाईन या ठिकाणी जे काही दिसत आहे, तर बिलकुल या ठिकाणी आपल्याला जे काही प्लस आयकन दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपले जे काही राज्य आहेत आपल्या भारतामधील, हे पूर्ण राज्य या ठिकाणी दिलेले आहेत। तर या ठिकाणी आपले जे काही राज्य आहे आपण सिलेक्ट करून घ्या। मित्रांनो, राज्याला सिलेक्ट केल्यानंतर जे काही आपलं या ठिकाणी उमेदवाराची सूची दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असं आपल्यासमोर डाउनलोड म्हणून ऑप्शन येईल। या ठिकाणी आपल्याला डाउनलोड यादी हे करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, डाउनलोड यादी झालेली आहे आपल्यासमोर। तर मित्रांनो, या ठिकाणी आपले जे काही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बोलवलं गेलेलं आहे त्या ठिकाणचा आपल्याला पत्ता वगैरे या ठिकाणी दिलेला आहे। तर तुमचा कोण्या ठिकाणी बोललेलं असेल तुमचे नाव याच्यात चेक करून घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला नाव चेक करण्यासाठी जे काही आपल्याला या PDF फाईलमध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे ते टाकून याला सर्च केल्यानंतर आपले नाव लवकर सर्च होईल आणि आपले नाव आपल्या समोर लवकर येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर काही असे कॅटेगरीनुसार मेरिट लागलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। STची या ठिकाणी 95.5 मार्कावर याची मेरिट लागलेली आहे आणि SCची जी आहे 97.2 मार्कावर याची मेरिट लागलेली आहे। EWS 95 मार्कावर लागलेले आहे आणि UR हे 97वर लागलेले आहे आणि जे काही जनरल आहे हे 97वर लागलेले आहे। असे भरपूर काही OBCची आहे 97। तर तुमची जे काही कॅटेगरी आहे ती तुम्ही याच्यात चेक करून घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील।